नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, तलाठी भरती आता लवकरात लवकर होईलच. त्या संदर्भातल्या आरक्षणाची तरतूद काय आहेत या संदर्भात आपण सगळी माहिती थोडक्यात एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आरक्षणाची तरतूद काय आहे, महिला आरक्षणाबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल, माजी सैनिक असतील, दिव्यांग असतील, अनाथ असतील यांच्यासाठी आरक्षण आहे आणि त्याच्यासाठीचं प्रमाणपत्र कसं मिळवणं गरजेचं आहे या संदर्भात थोडक्यात आपण चर्चा करू, जेणेकरून फॉर्म भरत असताना तुम्हाला ते उपयोगाचं येईल. मित्रांनो, पहिला मुद्दा पाहूयात. पहिला महिला आरक्षणाबद्दल चर्चा करूयात. काय सांगितलेलं आहे? महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुमच्याजवळ न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. मुद्दा क्रमांक 1, डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याजवळ असावं लागेल. दुसरं, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या पदांकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी म्हणलेलं आहे, नॉन क्रिमिलियरची गरज नाही. मग ती कुठं आहे आणि कुणाला आहे? दुसऱ्या बाजूला त्यांनी म्हणलंय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वगळता अन्य मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांकरता निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 1, एकतर डोमिसाईल सर्टिफिकेट असायला हवं. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी जर तुम्ही दावा करत असाल तर नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. SC आणि ST महिलांसाठी सुद्धा नॉन क्रिमिलियरची अट नाही, तर ती OBC महिलांसाठी. एवढं लक्षात ठेवा. चला पुढचा दुसरा मुद्दा, खेळाडूंसाठी आरक्षण आहे का? तर नक्की आरक्षण आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक विहित अर्हता धारण करीत असल्याच्या सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाडूचे प्रावीण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकांच्या किंवा तत्पूर्वीचं असणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला खेळाडूचं आरक्षण असेल हवंय, तुम्ही तशा प्रकारे यश मिळवलेलं असेल तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा नक्की मिळतो. परंतु अर्ज भरत असताना तुम्हाला ते प्रमाणपत्र सादर करावं लागेल किंवा जी अंतिम तारीख आहे त्याच्यापर्यंत करावं लागेल. नंतर देतो असं होणार नाही. ते तुम्हाला फॉर्म भरत असतानाच ते प्रमाणपत्र सादर करावं लागेल. चला पुढचा मुद्दा बघूयात. पुढचा मुद्दा आहे दिव्यांगांसाठी आरक्षण. दिव्यांगांसाठी आरक्षणामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्याची शिफारस करण्यात येईल. म्हणजे काय, तुम्ही दिव्यांग म्हणून हे अर्ज करत असाल तर तुम्ही सामाजिक कोणत्या प्रवर्गात येतात याचा विचार केला जाणार नाही, तर गुणवत्ता क्रमांकानुसारच त्या व्यक्तीची शिफारस तिथं करण्यात येईल. तसेच संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारचे किमान 40% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार किंवा व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी सवलतीसाठी काय असेल, पात्र असेल. किमान 40% त्यांनी म्हणलेलं आहे. हे एक तुम्ही लक्षात ठेवायचं. दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळवत असताना माझा तुम्हाला एक सल्ला आहे, खोटी प्रमाणपत्र सादर करू नका. तुम्ही खोटी प्रमाणपत्र काढता आणि जो खरंच दिव्यांग आहे त्याच्यावर अन्याय होतो. त्यामुळं आणि आता तर शासन फार स्ट्रिक्ट झालेलं आहे, अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यामुळं खोटे दाखले काढू नका. जे खरंच गरजवंत आहेत त्यांना त्याचा लाभ मिळायला हवा. ठीक आहे, चला पुढचा अनाथांसाठी आरक्षण त्यांनी म्हणलेलं आहे. अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन शासन सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवाराला अनाथ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून ह्याची पडताळणी होणार, अर्थात दिव्यांगाची सुद्धा पडताळणी होणार. अनाथ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपाची नियुक्ती देण्यात येईल. जर एखाद्याने दावा केला असेल की बाबा मी अनाथ आहे आणि त्याला ते अनाथाचं आरक्षण मिळलं, त्याच्यानंतर तो पास झाला, पण त्याची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असेल, काय होईल, नियुक्तीच्या पश्चात 6 महिन्याच्या कालावधीत आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांच्याकडून अनाथ प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकारी विभाग प्रमुख यांची राहील. आणि त्याच्यानंतर ती पडताळणी झाल्यानंतर तो व्यक्ती, ती महिला किंवा तो पुरुष खरंच अनाथ आहे का
आणि जर नसेल तर ती नियुक्ती मित्रांनो रद्द करण्यात येत असते. हे व्यवस्थित तुमच्या लक्षात असू देत. त्याचबरोबर माजी सैनिकांना सुद्धा आरक्षण आहे. बरोबर, गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नोंदणी केलेली असल्याचा मूळ प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे तपासणीच्या वेळेस सादर करणं काय आहे, आवश्यक आहे. निवड झालेल्या माजी सैनिकांच्या कागदपत्रांची सक्षम अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्याशिवाय नियुक्ती आदेश देण्यात येणार नाही. पहिलं तर एक, जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी झाली पाहिजे. त्याच्यानंतर ते करण्यासाठी आवश्यक कागदपत्र तुम्ही तिथं सादर करणं गरजेचं आहे. तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही माजी सैनिकांसाठी जे आरक्षण आहे त्याचा फायदा घेतलात, त्याच्यानंतर त्याची पुन्हा पडताळणी होणार आहे आणि त्यांनी नियुक्तीचे आदेश म्हणजे जोपर्यंत पडताळणी होणार नाही तोपर्यंत नियुक्तीचे आदेश देता येणार नाहीत, हे सांगितलेलं आहे. आता अजून एक आहे, माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या पदांवर भरती करताना युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत्व आले असल्यास माजी सैनिक 15% राखीव जागांपैकी उपलब्ध असणाऱ्या जागांवर त्याला प्राधान्यक्रमाने नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे एखादा सैनिक आहे जो युद्ध काळात किंवा युद्ध नसताना त्याला दिव्यांगत्व आलेला आहे, तर त्याला पहिली प्रायोरिटी आहे. 15% त्याला आरक्षण सैनिकांच्या याच्यातून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे ना. आणि त्याचबरोबर आपण म्हणतो की प्रकल्पग्रस्तांसाठी सुद्धा आरक्षण सांगितलेलं आहे. प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल तर प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्यांकडे त्यांच्याकडील प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे शासकीय नोकरी मिळवण्यासाठी विहित केलेले मूळ कागदपत्रे तपासणीच्या वेळेस काय राहील, बंधनकारक राहील. त्याच्यातून सुद्धा तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळवता येतो मित्रांनो. म्हणजे आपण वेगवेगळे प्रकार पाहतोय, म्हणजे महिलांना कसं आरक्षण मिळवता येईल, दिव्यांगांना कसं आरक्षण मिळतं, अनाथ व्यक्तीसाठी कसं आरक्षण आहे, माजी सैनिकांसाठी कसं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांना सुद्धा आरक्षण मिळतं. त्याच्यासाठीचं जे प्रमाणपत्र आहेत ती तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. ती असतील तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा घेता येईल. भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा आरक्षण सांगितलेलं आहे आणि तेच सांगितलेलं आहे, सक्षम अधिकारी यांच्याकडील भूकंपग्रस्त असल्याचे शासकीय नोकरी मिळवण्यासाठी विहित केलेले मूळ प्रमाणपत्र कागदपत्र तपासणीच्या वेळेस सादर करणं काय राहील, बंधनकारक राहील. जर तुम्हाला ती देता येत नसतील तर तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही. तलाठी फॅक्टरीच्या माध्यमातून आपण तर बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करतच असतो. आपली ऑलरेडी बॅच सुरू झालेली आहे, उत्तम प्रकारे बॅच चालू आहे. महाराष्ट्रातले आतापर्यंत जे सगळ्यात जास्त ॲडमिशन तलाठी फॅक्टरीला आहेत. बॅच तुम्ही जॉईन करू. मराठी आणि इंग्रजी बाळासाहेब शिंदे सर शिकवतात आणि बाकीचे GHचे विषय तलाठी फॅक्टरीची टीम तयार करत असते. टेस्ट सिरीज सुद्धा आपल्याजवळ उपलब्ध आहे. जे 57 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत ते सुद्धा आपण तुम्हाला देत आहोत. बरोबर, तर संधी घालवू नका. आणि जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर नक्की ह्या नंबरवर फोन करा. 9226018181 या नंबरवर फोन करा आणि तुमचं ॲडमिशन आजच्या आज पक्क करा. धन्यवाद.